हाय हॅलो, मी तुमच्यासोबत आहे रेडिओ शुगरचे RJ स्वरा. आणि आज 14 नोव्हेंबर आहे आणि तुम्हाला माहिती असेलच 14 नोव्हेंबर म्हटलं की अर्थातच आपल्या घरातली लहान मुलं आपल्या नजरेला पडतात. तर चिल्ड्रन्स डे आहे, बालदिन आहे. तर या निमित्ताने सगळ्या छोट्या बालकांना जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता हा जो 14 नोव्हेंबर आहे तर तो आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ आपल्याकडं आजचा हा दिवस बालदिन म्हणून आपण साजरा करतोय. तर आज बालदिनानिमित्त आज माझ्यासोबत एक छोटीशी बालकुमारी आहे. तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी संतोष पतंगे. तर ज्ञानेश्वरी, तुझं रेडिओ शुगरमध्ये स्वागत आहे. थँक्यू. अच्छा, तर ज्ञानेश्वरी, तू रेडिओ शुगरमध्ये आली आहेस आणि आज बालदिन आहे, तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा बालदिनाच्या. थँक्यू. येस, तर बालदिन म्हटलं की एक वेगळी छान मज्जा असते, हो की नाही? मग तुझ्या घरामध्ये पण खूप छोटी छोटी मुलं असतील आणि शाळेमध्ये असतील, तर तुला काय वाटतं लहान मुलांकडे पाहिल्यानंतर? आणि तू सुद्धा स्वतः अजून खूप लहान आहेस, तर मला वाटतं की त्यांना असं घ्यावं आणि झुलवावं. अच्छा, बरं. मग तू असा कधी प्रयत्न केलायस का? नाही. अच्छा, तर मग आता मला सांग की बालदिन म्हणलं की बच्चे कंपनीची एक खूप मोठी अशी धमाल असते. तर शाळेमध्ये तुमच्या बालदिन कसं सेलिब्रेट करताय तुम्ही? आम्ही म्हणजे छोट्या मुलांचं भाषण असतं, म्हणजे बालगीत, गोष्टी असं काय काय घेतात आमच्या शाळेत. बरं, मग त्याच्यामध्ये तू सहभागी होतेस का? होतो. अच्छा, मग मला सांग की जेव्हा तुमच्या शाळेमध्ये असं बालदिन साजरा करतात तर तेव्हा काय तिथे तू परफॉर्मन्स करतेस? मी गोष्ट, गाणं, बालगीत सादर करून दाखवते. अच्छा, तर मग मला एखादं तू बालगीत सादर करून दाखवशील? बालगीत तुझ्या आवडीचं कुठलं पण सांग. ठीक आहे. खरं जरासं ते आठवत नाही. सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय, शाळेमध्ये तळ साचून सुट्टी मिळेल काय, सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय. अच्छा, तर आता हे बालगीत आहे आणि तुम्ही खरंच मुलं खूपच छान असं काही ना काहीतरी सादर करत असता शाळेमध्ये. मग तो शाळेचा एक दिवस गेला, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण बालदिन साजरा करतो. तर आता बालदिन शाळेमध्ये साजरा केल्यानंतर तुझ्या घरामध्ये तुला असे काही स्पेशल मोमेंट्स फील करायला मिळते का? म्हणजे आई बाबा, काका काकू किंवा आजी असं तुम्हाला घरातल्या बच्चे कंपनीला विश करतात का बालदिनाला? कधी कधी करतात, जरा जरा कधी कधी करतात. मग काय काय म्हणतात नेमकं ते तुम्हाला? बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात. होय, मग तेव्हा तुमची रिएक्शन काय असते? तुम्ही काय बोलता त्यांना? आम्ही थँक्यू म्हणतो, त्यांच्या पाया पडतो. बर बर. मग आता मला सांग, बालदिन म्हटलं की आपल्याला वेगवेगळी तुझ्यासारखी छोटी मुलं दिसतात, तर त्यांना बघून तुला काय वाटतं? म्हणजे जी लहान मुलं आपण बघतो तर त्यांच्या प्रत्येकामध्ये एक वेगळा गुण दडलेला असतो, म्हणजे चांगला आणि वाईट. जसं तू म्हणालीस की तू थोडीशी नटखट आहेस, अवखळ आहेस, तर तसं तुझ्या घरामध्ये पण खूप मुलं असतील ना? मग त्यांच्याबद्दल सांग ना थोडंसं. आमचा दादू तो जरा असा चिडतो, म्हणजे काय केलं का नाही त्याला हात लावला का नाही तो चिडतो खूप जास्त. परत ओवी तिला का नाही माझा दादा म्हणजे भैया माझा हात लावला का नाही लगेच रडायला सुरू करते. बर बर. आणि परत माझा श्लोक भाऊ तो आहे का नाही ही तो खूप आगाऊ आहे सगळ्यांपेक्षा, पण तो खोड्या काढतो. बर. परत तो त्याचा भाऊ छोटे का नाही त्याला पण दमवतो त्यावरनं, आणि मला पण दमवतो. बर, मग काय करतो? दमवतो म्हणजे काय करतो तुला? तो दमवतो म्हणजे खोड्या काढतो, काय काय म्हणतो मला. मी पण त्याला एक मुस्काड देतो. पण तू मोठी आहेस ना, मग भावाला असं छोट्या मुस्काडीत आपण देतो का? छान समजावून सांगायला पाहिजे ना. अच्छा, म्हणजे त्याला फक्त हात दाखवला की तो घाबरतो तुला? म्हणजे दीदी म्हणून तुझं वचक आहे काय? त्याच्यावर धाक आहे का? हो, जरासा. बर बर बर. तर आता ज्ञानेश्वरीचा हा किस्सा ऐकून ना मला सुद्धा बालपणात रमायला खूप आवडतंय. म्हणजे मी तशी खूप शांत, पण मला माझ्या घरातली भावंड खूप चिडवायचीत, खूप मस्करी करायचीत, कधी मला येता जाता असे फटके उगाचच मारायचेत. आणि ज्ञानेश्वरीचं हे ऐकून ना मला सुद्धा खूप भारी वाटलं. म्हणजे भावंडांमध्ये ना जेवढं प्रेम आपुलकी असते तेवढेच हे वादविवाद पण असतात आणि मज्जा येते एकंदर, हो की नाही? तर मला सांग, आता तुझ्या घरामध्ये एवढी तुम्ही सगळे बच्चे कंपनी आहेत, तर तुला सगळ्यात जास्त मग सगळ्यात जास्त मग तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं?
गोविंदा. गोविंदा आवडतो. का बरं आवडतो? कारण तो खूप छान खेळतो. 4 वर्षाचा आहे. होय. तर आता बालदिन तू घरातला पण सांगितलास आणि शाळेमधला पण सांगितलं, तर तुमच्यासाठी ही स्पेशल मोमेंट्स असते, हो की नाही? तर मला सांग, तुला जसं आता गाणी गायला आवडतात, बालगीतं तू म्हणतेस, गोष्टी सांगतेस, म्हणजे शाळेमध्ये बालदिन जेव्हा असेल, तर ते सोडून तुला वेगळं अजून काय करायला आवडतं? तुझ्या हॉबीज काय आहेत? मला नृत्य करायला आवडतं जास्त. होय. मग त्याच्याबद्दल सांग ना. मग नृत्य करायला कधीपासून तू शिकलीस? कशी सुरुवात झाली? पहिला माझा दादा जात होता आणि मग तेव्हा मी लहान होते. मी वॉकरमध्ये सारखी डान्स करत होते. माझ्या पप्पांना थोडा नाद होता. मग मी पप्पांचं बघून बघून मी वॉकरमध्ये नाचू लागले. जसं काही ते टीव्ही मध्ये गाणं लागायचं का नाही, तसं मी वॉकरमध्ये नाचायच लागते. अच्छा. मग तेव्हा तू किती वर्षांची होतीस तरी? तेव्हा मी 4 वर्षाची तरी होती. मग आता तुझं वर्ष काय आहे? 8 आहे. आणि तू कुठल्या शाळेमध्ये शिकतेस? डॉक्टर VS नेर्लेकर प्राथमिक विद्यालय इस्लामपूर. आणि तुझी इयत्ता? 2री. अच्छा. मग आता तू सांगितलंस की तुला लहानपणापासूनच नृत्य करायला आवडतं. मग आता तू इयत्ता 2री मध्ये शिकतेस, तर मला सांग की आतापर्यंत तू कुठल्या कुठल्या गाण्यांवरती डान्स केलायस? चंद्रा लावणी, परत उगवली शुक्राची चांदणी, परत टमटम, ते गॅदरिंगला झालं, हवा हवाई. अच्छा. आणि गुलाबी साडी. खूप आहेत गाणे. होय, खूप आहेत. तर तू मगाशी म्हणाली होतीस की तू तुझ्या पप्पांना बघून थोडंफार डान्सकडं वळलीस आणि तुला लहानपणापासून आवडत होतं. तर मला सांग की तुला या गाण्यांची असेल किंवा डान्सची आवड म्हणजे बघून फक्त झाली की तुला आतून सुद्धा तसं फिलिंग होत होतं? आतून फिलिंग होत होतं मला. अच्छा. जेव्हा डान्स क्लास असतो तेव्हा मी जाते. अच्छा. मग घरामध्ये प्रॅक्टिस वगैरे कशी करतेस? गाणं लावते टीव्हीवर आणि करते. बर. मग आता तुझी शाळा पण असते एका साईडला, बरोबर आहे? शाळा असेल, ट्युशन्स असतील, आणि मग हा परत डान्स क्लास. मग हा सगळा वेळ तू कसा मॅनेज करतेस? टाइम कुठल्या गोष्टीला किती वेळ देतेस? 5 वाजता क्लास असतो. 5 वाजता मी क्लास मधनं 7 वाजता मी पहिला क्लासला जाते. पहिला शाळेला जात असेल? नाही, पहिला क्लास, परत शाळा आणि परत डान्स क्लास. मग पुन्हा मग त्याचं होमवर्क वगैरे कसं करतेस? मग क्लासवरनं आल्यावर जेवते आणि परत झोपताना करते. मग आता तुला हा डान्स खूप आवडतोय, मग तू तसा परफॉर्मन्स कुठे कुठे केलास? म्हणजे शाळेतलं गॅदरिंग असेल किंवा मग अजून बाहेर कुठे तू स्पर्धेमध्ये उतरलीस? खूप वेळ गेले. पहिला नंबर आले सगळ्या. होय. मग कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मग मला त्याच्याबद्दल सांग ना, थोडंसं एक्सप्लेन कर की तू कुठे कुठे परफॉर्मन्स केलायस, कुठे कुठे कॉम्पिटिशनला तू गेली होतीस? आमचा गरबा एक असतो. आम्ही राजाराम पाटील हॉल आहे का नाही, पहिल्या तिथं आज झाला, आता बाहेर झालाय, इकडे बाहेर मॉल मध्ये, आणि तिथंच शूट झालं एकदा डान्सचं आमचं. बरं. कुठं कुठं तू परफॉर्मन्स केलायस? मी नाट्यगृहात, फुले नाट्यगृहात, परत लोकमत कॅम्पस तिथं केलाय डान्स. बर. मग तू आता हे जे काही डान्स वगैरे करतेस छान छान असं, मग लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात मग बघून? छान करते डान्स. जेव्हा डान्स होतो का नाही तेव्हा सगळे मला म्हणतात तू खूप छान डान्स केलास, तू असंच पदम मिळवत जाणार, असे म्हणतात मला जाताना घरी. मग आता तू लहानपणापासून पप्पांना आणि बाकीच्या लोकांना तू बघत बघत डान्स शिकलीस, हो की नाही? मग जेव्हा तू प्रॉपर डान्स करायला शिकलीस आणि डान्स क्लास जेव्हा जॉईन केलास, तर तेव्हा तुझ्या आई पप्पांना काय वाटत होतं तुझा छान एकदम डान्स बघून? मम्मी आणि पप्पांना वाटत होतं की ही छान डान्स करणार, पद मिळवणार, ट्रॉफी मिळवणार, पहिला नंबर काढणार. मग तुझा आता पहिला जेव्हा डान्स झाला बाहेर कॉम्पिटिशन मध्ये, तेव्हा तुला पहिलं बक्षीस काय मिळालं? तुला काय आठवतंय? मग तेव्हा अच्छा, ट्रॉफी मिळाली. मग ते तुझ्या घरचे काय म्हणाले तेव्हा, किंवा तुझ्या शाळेमध्ये पण ही गोष्ट आता कळली असेल तेव्हा की तुला ट्रॉफी मिळाली आहे, मग तेव्हा काय म्हणणं होतं त्यांचं? तेव्हा होतं की ते काय आणून, फटाके आणून ते सरप्राईज करायचे मला. ओ, सरप्राईज करायचे तेव्हा पण? बर. मग आणि शाळेतल्या मॅडम वगैरे काय म्हणाल्या तुझ्या, शिक्षिका? म्हणजे मी ट्रॉफी घेऊन जायचे, तिथे सत्कार घ्यायचा छोटा. बर. मग आता कॉम्पिटिशन मध्ये तर तू उतरतेस वेगवेगळ्या ठिकाणी, तू आता तुझा डान्स परफॉर्मन्स केलायस, लोकांना आवडतोय. मग आता सध्या तुला माहितीये की आपल्याकडे सोशल मीडिया खूप आलंय, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वगैरे, हे तुला माहित असेल. मग तू असं छोटे छोटे रील्स करून तुझ्या डान्सचं असं काही तू सोशल मीडियावरती टाकतेस का, शेअर करतेस का?
टाकते की. बरं, मग कधी वेळ तसा मॅनेज करतेस तू? डान्स क्लास, शाळा आणि परत हे सगळं. जेव्हा सुट्टी असते की नाही तर मी म्हणजे दुपारी माझा दादा येतो म्हणजे भैया, तर पप्पा म्हणतात की जरा इजे डान्सचं शूट कर म्हणजे शॉर्ट कर. मग भैया ऐकतो, मग मम्मी मला आवडते आणि मग शूट करतो. अच्छा, म्हणजे तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू शूट करतेस. मग तेव्हा कॉमेंट्स आणि लाईक्स वगैरे हे पण चेक करतेस का, की लोकांनी किती लाईक्स केलेत, किती व्ह्यूज मिळालेत, ते सगळं कोण बघतं? मग मम्मी आणि मी बघते. होय, मम्मी आणि मी बघतो. मग किती फॉलोअर्स आहेत? 1,03,000 खूप आहेत. 1,00,000 आहेत फॉलोअर्स? 1,00,000, 3,00,000, 2,00,000. अच्छा, ते व्ह्यूज असतील. बरं, ठीक आहे. म्हणजे तुला छान सोशल मीडियावरती पण रिस्पॉन्स मिळतोय. आणि मला ते असं कळालं की तू जे छान असे रील्स करून टाकतेस सोशल मीडियावरती, तर त्याच्यावरती ऍक्ट्रेस अमृता खानविलकरनं पण कॉमेंट केली होती. मग ते सांग ना, तुला कसं कळलं की तिने कॉमेंट्स केली आहे? मग तुला आणि घरच्यांना काय वाटलं तेव्हा तिने कॉमेंट केल्यावर? तेव्हा मम्मी खुश झाली खूप. अच्छा, तिने कॉमेंट केल्यावर काय कॉमेंट होती आठवतंय? कुठल्या डान्सवर केलेली कॉमेंट? चंद्रा लावणीवर. ओ बरोबर आहे, तिचा चित्रपट आलेला, त्यातलं ते गाणं होतं. मग तुला आवडलं? हो, खूप आवडलं. मग ह्या गाण्याच्या स्टेप्स असतील तर त्या तू डान्स क्लासमध्ये शिकलीस की स्वतः ट्राय करत राहिलीस? डान्स क्लासमध्ये मी शिकले. मग आता तुझं हे परफॉर्मन्स तर लोकांपर्यंत पोहोचतोय, सोशल मीडियातून असेल किंवा तुझ्या डान्स क्लास किंवा इतर ठिकाणी तू कॉम्पिटिशनला जातेस, बरोबर? लोकांना छान वाटते तू डान्स करतेस, आणि मी पण तुझे 1-2 रील्स पाहिले, तर छान एक्सप्रेशन्स वगैरे करतेस. मग तुला फक्त लावणी वगैरे अशा टाईपचेच डान्स करायला आवडतात की अजून कुठले सोलो परफॉर्मन्स वगैरे करते? मला बॉलिवूड येतं, सोलो येतो, जे काय असतात ते प्रकार मला येते डान्स. मग ते डान्सचे प्रकार सांग ना, कुठले कुठले असतात डान्सचे प्रकार? बॉलिवूड, परत काय म्हणतात बॉलिवूड, सोलो, लावणी, कथ्थक वगैरे येतं? कथ्थक येतं. मग त्यातलं सगळ्यात जास्त तुला काय आवडतं? कुठला डान्स परफॉर्मन्स करायला आवडतो? लावणी का बरं? लावणीमध्ये ते कथ्थक डान्स सगळं मिक्स झालेलं असतं. अच्छा, म्हणजे मिक्सिंग करतात का तुम्ही सगळे? अच्छा, मग तुला आता नवीन एक कॉन्सेप्ट आली आपल्याकडं, ती शिकवली आहे का तुला? 3D डान्स? 3D नाही अजून. अच्छा, मग कसं वाटतं डान्स क्लासमध्ये जाऊन? काय काय शिकायला मिळतं? जेव्हापासून सुट्टी मिळते की नाही, डान्सची सवय झाली की नाही, ते दुखतं. प्रत्येक डान्स दुखतं. परत ते डान्स बंद झाला का नाही जरासा डान्स क्लास, सुट्टी मिळाली का नाही, मग ते डान्सचं सारखं हलायला मिळतं. मग आता सुट्टी मिळाली तर हलायला मिळत नाही, मग त्यामुळे जरा दुखतं अंग. मग ते का दुखतं त्याचं स्टडी केलंस तू? तुमच्या डान्स क्लासमध्ये सांगितलं असेल की सर मॅमनी काहीतरी? नाही, सांगायचंय. होय, मग तुला माहितीये का की का दुखतं? म्हणजे आता तू डान्स करतेस तर माहितीये, मी हलते सारखं, त्यामुळं मला दुखत नाही. जेव्हापासून हालत नाही का नाही जास्त डान्स मध्ये, तेव्हापासून दुखतं जास्त झालं. मग काय करतेस मग तेव्हा दुखतं? मग तेव्हा औषध गोळ्या खाते. होय. बघ, मी तुला सांगू का, डान्स हा तुला आवडतो म्हणून तू करतेस, पण त्याच्या मागे एक थेरपी आहे. म्हणजे काय, जेव्हा तू हे म्हणतेस ना की मला दुखतं किंवा काहीतरी कंटाळ येतो, तुला बोर होतं वेगवेगळ्या गोष्टींमधनं, तेव्हा आपण डान्स करू शकतो. म्हणजे ही एक तुझी हॉबीज पण आहे आणि हे करिअर पण तुझं होऊ शकतं, बरोबर? तर मग तुझा स्ट्रेस, ताणतणाव, तुला जे काही कंटाळवानं फील होतं, कधी कधी अंग दुखतं, तेव्हा तू घरच्या घरी पण डान्स करू शकतेस. मग तुला छान रिलीफ मिळतं. करतो की जरा. मग तेच, आणि मग फ्युचरमध्ये सुद्धा तुला योगा, जिम वगैरे हे करायची गरज नाही पडणार जर तू डान्स थेरपी करत राहिलीस तर. माहिती तुला हे? माहित आहे की. मग सांग ना त्याच्याबद्दल. जर आपण डान्स केला का नाही, जास्त हारत राहिलो की आपल्या शरीराला सवय होत्या सारखं डान्स करायची. जेव्हा आपण थांबतो का नाही डान्स करायला, सुट्टी मिळाली असते, तेव्हा त्याची सवय मोडलेली, ती सवय झालेली मोडत असते. मग त्यामुळे ते स्ट्रेस झालेलं ते हलकं पडतं दुखलेलं. बरं, मग आता दिवाळीच्या सुट्ट्या तुला खूप मिळाल्या असतील, 4-8 दिवस घरी. मग तेव्हा काय काय केलंस घरी मग तू? तेव्हा मी लाडू, चकली, अभ्यास केला. बर, आणि डान्स केला नाहीस? डान्स केला जरा थोडा. मग आता तर तुला डान्स आवडतोय, पण जसं आता तू 2री मध्ये आहेस, बरोबर? मग आता पुढे जसं तू मोठी होत जाशील तर मग तेव्हा तू डान्स करत राहणार का? हो.
मग तुला करिअर कशामध्ये करायचंय? म्हणजे तुला डान्स आवडतो तर तू डान्सला घेऊनच पुढे जाशील की अजून काहीतरी तुला वेगळं काहीतरी करायला आवडेल? मी मोठे होऊन ही मंगळावर जाणार आहे. वाव, खूप भारी थॉट आहे. आणि मग डान्स कोण करणार? डान्स पण घेऊन जाणार. मंगळावर झाल्यावर परत चंद्रावर जाणार आणि चंद्रावर चंद्र करून येणार. खूप भारी. तर मला सांग की तर तू आता हे डान्स वगैरे करतेस, मंगळावरती चंद्रावरती गेल्यानंतर पण आता तू छान डान्स परफॉर्मन्स करणार आहेस. तर मग आता हे डान्स लोकांना खूप खूप आवडतोय, तर तुला असे खूप वेगवेगळे मोठे मेडल्स पण मिळालेत, जिल्हा पातळीवरती असेल किंवा अजून, मग त्याच्याबद्दल सांग ना आमच्या लिस्नरना. म्हणजे पहिला दादा होता, म्हणजे मी आणि दादा मिळवायचो. मग दादाची स्कूल सुरू झाला, मग दादा डान्स क्लासला यायचा बंद झालं. परत मी एकटीच जायला लागले. मग एकटी डान्स करून करून मी पद मिळवायला लागले. अच्छा. मग तुला ग्रुप डान्स आवडतो, सोलो डान्स आवडतो की कपल डान्स आवडतो? मला ग्रुप डान्स. अच्छा. मग ग्रुप डान्स मध्ये कोण कोण असतात तुम्ही? मोठ्या दिदा असतात, परत छोट्या मुली असतात, मिक्स असतात सगळे. होय. मग आता घरामध्ये तुझ्याकडे किती मेडल्स आहेत किंवा किती ट्रॉफीज मिळवलेत? ट्रॉफी 12 आहेत आणि सर्टिफिकेट जरा 7 आहेत. बर. मग घरच्यांना पण आवडतंय? हो. तुझ्या मैत्रिणींना स्कूलमध्ये वगैरे पण फ्रेंड्सना आवडत असेल ना? हो. डान्स साठी तू कुठल्या बाहेर गावी गेलीयस का? बाहेर पुण्याला गेले नुसतं. मग पुण्यामध्ये काय काय केलं? तिथे डान्स होता, शुक्राची चांदणी असा डान्स सरांनी बसवलेला आणि तिथे खूप सारे हे लोक होते. अच्छा. मग ते लोकांना आवडलं का शुक्राची चांदणी? हो. मग सोलो परफॉर्मन्स होता की ग्रुप मधून केलास? सोलो. काय सांगते, सोलो होता? भारी आहे ना. मग काय काय कशी मेहनत घेतलीस डान्स करायला? काही दररोज मला यायचं होतं, म्हणजे तेव्हा जवळ सुट्टी होती का नाही शाळेत, तेव्हा मी येत होते सकाळी. मग सर मला डान्स शिकवायचे. मग एक दिवस भैया आला बघायला. मग सरांनी जे काही चुकत होतं ते सगळं परफेक्ट करून ठेवलंय. बर. मग आता डान्स म्हटलं की एक वेगळी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, बरोबर आहे? त्याच्यावरती सारखा रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करायला लागते. मग आता ही प्रॅक्टिस करताना तुझ्या ज्या ज्या चुका होतात मग त्या कशा वर्क करतेस तू? म्हणजे ज्या ज्या चुका होतात का नाही डान्स क्लासमध्ये ते मी सरांना सांगते, इथे काय स्टेप होती, तिथे काय स्टेप होती असं सांगत होते. आणि मग ते दाखवतात तुला? हा. तर आज बालदिन आहे आणि या निमित्ताने ज्ञानेश्वरी संतोष पतंगे ही छोटी चिमुकली आज माझ्यासोबत होती आणि तिला खरं तर डान्सचं खूप वेड आहे आणि डान्स परफॉर्मन्स तिनं वेगवेगळ्या ठिकाणी केलाय. वेगवेगळ्या ठिकाणी तिला छान मेडल्स मिळाले, ट्रॉफी मिळालीत. आणि इतकंच काय तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अभिनेत्री अमृता खानविलकर पर्यंत पोहोचली आहे आणि तिची सुद्धा गोड कॉमेंट या ज्ञानेश्वरीला मिळाली आहे. त्यामुळं नक्कीच आता ज्ञानेश्वरीशी बोलून असेल तर मला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात एकंदर की ही डान्समध्ये करिअर नक्कीच करू शकते आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि सगळ्या चिमुकल्यांना बालदिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. वेलकम.